सुंदरते ध्यान उभे विटेवरी सुंदरते ध्यान उभे विटेवरी कर्कटावरी ठेवूया तुळसी हाताचे पितांबर आवडे निरंतर हे ज्ञान प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी भगवत चिंतन सेवेकरता निवडलेला म्हणून महान भक्त वैराग्य राजर्षिक श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांच्या 4 चरणांचा सर्वांच्या परिचयाचा भगवंताच्या रूपाचं वर्णन करणारा आपली आवड प्रतिपादन करणारा भक्त चिंतन सेवेकरता निवडला विठाला समाजात आपण कुठेही बोललो तरी आपल्या लक्षात येतं आवड हा धर्म प्रत्येक व्यक्तीच्या ठिकाणी आहे. साधू असेल त्याच्याही ठिकाणी, देव असेल त्याच्याही ठिकाणी, एवढंच काय राक्षसाच्याही ठिकाणी आपल्याला आवड पाहायला मिळते. म्हणजे प्रत्येक व्यक्ती जी जन्माला आली त्याच्या ठिकाणी आवड आहे. तर मग आवडीचा विषय आपल्याला बघायचा आहे. तुकोबरायांना कोणता विषय आवडत होता, तुकोबरायांच्या आवडीचा विषय कोणता, याचंही चिंतन आपल्याला करायचं. तर पूर्वी प्रयत्न करणं गरजेचं. प्रधान द्यायचा करता तो असा वर्ष 4थ्या आणि 4थ्या वर्षाला विद्यार्थ्यांची सरावाची निर्गुण होत असतात. त्या सरावाच्या प्रकारची आजची क्रमांक आहे माझ्या उत्तरही सेवा विठाला विठाला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आवड प्रतिपादन करणार आहे. मग आवड कोणत्याही गोष्टीबद्दल लागते का, किंवा आवड कोणाचीही लागते का? कोणाचीही आवड लागत नाही. आवड लागण्याकरता त्या व्यक्तीत, त्या वस्तूत काहीतरी सुंदरपणा असावा लागतो. जर ती व्यक्ती, ती वस्तू सुंदर नसेल तर त्याची आवड लागणं असंभवनीय आहे. बऱ्याच वेळेला कुरूप माणसाच्या लोकांना आधी लागतात, म्हणतात मला त्याची आवड आहे. आवड नाही, ती आवड नसतेच. म्हणतात मला त्याची आवड आहे. आता आवडण्यासारखं त्याच्यात काय आहे? विठाला विठाला ही आवड काही सामान्याची नाही. ही आवड जगद्गुरु श्रीमंत तुकोबरायांची. तुकोबराय म्हणजे जे काही आपण साधू संत ज्यांना म्हणतो त्या साधूंचे, संतांचे शिरोमणी तुकोबराय आहेत. भक्तांमधील शिरोमणी अग्रगण्य अशा पद्धतीचं स्थान जे भूषवतील अशा तुकोबराय आहेत. आणि ही आवड तुकोबरायांची आहे. तुकोबरायांची आवड आहे म्हटल्यावरती आपल्याला थोडं थांबावं लागेल, थोडा विचार करावा लागेल. तुकोबरायांच्या आवडीचा विषय काय? कारण आवड मी पाठीमागे बोलून गेलो. कोणाच्या ठिकाणी आवड नाही म्हटले, सगळ्यांच्या ठिकाणी आवड आहे. गरीब त्याच्या ठिकाणी आवड आहे, श्रीमंत त्याच्या ठिकाणी आवड आहे, बेकार बांबून त्याच्याही ठिकाणी आवड आहे. आवड नाही असा व्यक्ती समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. प्रत्येकाच्या ठिकाणी काय आवड आहे. अहो देवाच्या ठिकाणी आवड असते. आता शंकर आवड तुला बेलाची म्हणतो की नाही आपण, म्हणजे त्याला सुद्धा बेलाच्या पानाची काय आवड आहेच की नाही. आवडे देवासी तो आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस या अभंगात असं सांगितलेलं की देवाला कोणता प्रकार आवडतो, नामाचा उच्चार करणं हे देवाला आवडतं. म्हणजे देवाच्याही ठिकाणी आवड आहे. अतिप्रिय आवडे तुळशी हुक्का तैसीच प्रतिकरी फळमालिका हे ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला देवाच्या ठिकाणची आवड आपल्या लक्षात येते. म्हणून ते देवाच्याच ठिकाणी आवड आहे असं. आवड मनुष्याच्याही ठिकाणी आहे, आवड संतांच्याही ठिकाणी आहे, आवड जीवाच्याही ठिकाणी, देवाच्याही ठिकाणी. देवाची आवड आपण पाहिली. जीवाची आवड काय? जीवाची आवड लावे खावे बरे असावे सदैव ह्याची केली हवं संसारी. आपल्यासारख्याची आवड काय? खायला चांगलं असावं आणि कपडे वगैरे अंगावरती जरा टापटीप असावे, स्वच्छ दिसावं, सुंदर दिसावं, ही आपल्या ठिकाणची काय आवड आहे. पण संतांच्या बाबतीत मात्र आवड वेगळी आहे. तुकोबरायांना विचारलं, तुकोबराय तुम्हाला काय आवडतं? आता तुकाराम बाबांना विचारायची काय गरज पडली असेल? काय होतं, एखाद्या क्षेत्रामध्ये जर एखादी व्यक्ती मोठी झाली तर त्या व्यक्तीची मुलाखत घेतली जाते. तुकाराम महाराजांकडे काही लोक मुलाखतीला गेले, हातामध्ये वही पेन घेतलेला आहे आणि तुकाराम महाराज विचारलं, तुकाराम महाराज आम्ही बऱ्याच लोकांच्या आवडी विचारल्या, तर प्रत्येकाच्या आवडी आम्हाला वेगवेगळ्या जाणवल्या. तुम्ही महाराज आहात, संत आहात,
लोक तुम्हाला हरिभक्त परायण म्हणतात, तर मग तुमच्या ठिकाणची आवड कोणती ते आम्हाला सांगा बरं. तुकाराम महाराज म्हणते आमच्या ठिकाणी आवड अभंगाच्या दुसऱ्या चरणाच्या उत्तरार्धात तुकाराम महाराजांनी आवड सांगितली. महाराज तुम्हाला आवडतं काय? त्यावेळेला तुकाराम महाराजांनी उत्तर दिलं की मला निरंतर हेच ध्यान आवडतं. आपल्यालाही आवडतं. आपल्याला वस्तू आवडत नाही का? एखादी व्यक्ती आवडत नाही का? आवडते, पण निरंतर आवडत नाही. निरंतर आवडत नाही. आपल्या आवडीचा विषय हा अखंडित नसतो. आपल्या आवडीचा विषय हा खंडित असतो. आज हा आवडला ना, उद्या तो आवडतो. का म्हणले काल गुलाबजामुन झालं, तुम्ही फार खाल्ले म्हणजे का बरं? म्हणजे मला लय आवडतं. म्हणजे समोर मांडे मग खाणार का? म्हणजे का मांडे मला आवडतात. मांडे तुम्हाला आवडतात. मग आवडीचा विषय कसा एकच पाहिजे. साधू संतांच्या बाबतीत एक विलक्षणता आहे. काय? साधू संतांची आवड एक आहे. भले साधू या शब्दाच्या अनुषंगाने असलेले किंवा या साधू या शब्दाच्या बंदीत असलेले इतरही लोक आहेत. साधू म्हणून ज्ञानोबाराय साधू आहेत, तुकोबाराय साधू आहेत, एकनाथ महाराज साधू आहेत, नळोबाराय साधू आहेत. साधू म्हणून अनेक आहेत. साधू म्हणून अनेक आहेत, पण आवड मात्र त्यांची एक आहे. जसं ओठ जरी दोन असले तरी ओठातून निघणारा शब्द एक आहे. कान जरी दोन असले तरी ऐकायला येणारा शब्द एक आहे. तसं संत या नावाने वेगवेगळे साधू समाजात असले तरी त्यांची आवड एक विषय तो सकळ एक विषय तो सकळांचा हरी म्हणजे सर्वांना हरीबद्दल प्रीती आहे. बरं एवढंच का? म्हटलं एक विषय आहे आणि नुसती त्याच्याबद्दल प्रीती असली, त्याच्याकरता जे साहित्य लागतात, त्याच्याकरता जी साधना लागते, त्याच्याकरता जे काय आपण द्रव्य लागतात, काय लागतं ते सगळं काही त्याच्या आवडीने आवडी येतं. त्याला आम्हाला तो आवडतो आणि त्याच्यावरती आमची आवड असल्यामुळं त्याच्या पूजेकरता जर फुलं लागतात आम्हाला फुलं आवडतात. त्याच्या पूजेकरता जर आम्हाला गंध आवडतो तर आम्हाला गंध आवडतो. त्याच्या पूजेकरता जर आम्हाला चंदन आवडतो तर आम्हाला चंदन आवडतो. त्याच्या आवडीने आवडी येते. म्हणजे आम्हाला तो आवडतो, त्याला ते आवडत असल्यामुळे आम्हाला ते आवडतं. म्हणजे संतांचा भक्तांचा आवडीचा विषय हा देव असतो. त्यांचा आवडीचा बरं किती आवडतो म्हणावं तर त्या आवडीला पालावर नाही. बहु आवडशी जेव्हा पासूनिया किती आवडतो म्हणजे बहुत आवडतो. बहुत म्हणजे आता लोकही म्हणतात मला लय आवडतो, पण त्याचा लय शब्द हा परिमित आहे. त्याला लय आवडते फक्त म्हणायचं असतं, पण खरी आवड जशी देवाची भक्तावरती असते किंवा भक्ताची देवावरती असते ती आवड ही सर्वश्रेष्ठ आवड आहे. पाठी बोललो आपल्या आवडीत कसं असतं, आपल्या आवडीत सातत्य राहत नाही. काळ बदलला, वय बदलला, देश बदललं की आपली आवड ही बदलत असते. बघा लहान मुलगा असतो त्याला पहिले बाळ जसे
आई बा हे विषय ज्या वेळेला ते लहान असतं त्यावेळेला ते दरवाजात आल्या पहिले विचारतो बाबा आई कुठे गेली. नंतर तेच परत काही दिवसांनी आलं का बाबा तिथं असं आई तिथं असतात. आई ती कुठे गेली का बरं? कारण पहिल्यांदा आवड कोणाबद्दल आहे? आईबद्दल आहे. पण नंतर आवड टिकून राहिली का? जी आवड अखंडित आहे, जी आवड निरंतर आहे ती आवड संतांच्या बाबतीतली आहे. संतांना निरंतर आवडतं. काय आवडतं? परमात्मा आवडतो. पण कोणता परमात्मा आवडतो? हे बघा काय होतं, आपल्याला जर एखाद्याने विचारलं तुम्हाला काय आवडतं, आपण सांगू शकतो मला हे आवडतं, मला ते आवडतं. पण जर विचारलं तेच का आवडतं तर आपण त्या ठिकाणी मुख गिळून गप्प बसू. का बरं? मुख गिळून गप्प बसणं ही म्हण आहे. विठाला विठाला आपल्याला आवडतं एवढं सांगता येईल, पण तेच का आवडतं असं विचारलं तर आपल्याला त्या ठिकाणी शांत बसावं लागेल. का? कारण तेच का आवडतं याचं उत्तर आपल्याकडे नाही. हा का हो तुम्हाला तंबाखू आवडते म्हणजे आवडतं, मग तीच का आवडते? आता त्याचं उत्तर सांगता येणार आहे का? आवडते इथपर्यंत सांगता येणार आहे. मला सांगायचं काय, साधू संतांना देव आवडतो. पण तुकाराम महाराजाला एकाने ते जरा मुलाखत घ्यायला आलं होतं, ते अतिशय शहाणं होतं. त्याने विचारलं तुम्हाला देव आवडतो, पण तोच का आवडतो? म्हणजे तोच का आवडतो? तो सुंदर आहे, जगातील बाकी सगळ्या गोष्टी अपसुंदर आहे, अपसुंदर. त्या सुंदर नाही आहेत, विद्रूप आहेत, विद्रूप. आणि देव हा कसा आहे? अति सुंदर आहे. किती सुंदर आहे? राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया, इतका तो देव सुंदर आहे. आणि तुझी निढळी कोटी कर्दळी गाला इतका देव सुंदर आहे. साक्षात मदनाचा पुतळा परमात्मा आहे. हा सुंदर आहे. लागले तुम्ही सांगायला आता काय झालं? म्हणजे सुंदर आहे. आता का सुंदर आहे का? तू काय समोर दिसायला तो सुंदर आहे भाई. तो तर म्हणजे अनिरुद्ध मारला त्याने कधीच मागं टाकलंय. विठाला विठाला इतका. मग ते जो काळा दिसतो तर मग त्याला सुंदर कसे म्हणतात. आणि जर सुंदर असेल तर मग तो काळा कसा? म्हणजे कसं आहे, तुम्ही जो पाहिला ना तुकाराम महाराजांनी तोच पाहिलेला. तुम्ही जो पाहिला तुकाराम महाराजांनी तोच पाहिलेला आहे. पण तुकाराम महाराजांना तो सुंदर दिसला, आपला सुंदर दिसत नाही याचं कारण काय? आपण जो पाहिला तो चर्मचक्षुने पाहिला आणि त्यांनी जो पाहिला तो ज्ञानचक्षुने पाहिला. विठाला विठाला काही ज्यांचे काळा अनादी बहु काळा वगैरे आपण हे प्रमाण देतो. पण खरा तो परमात्मा ज्यांनी पाहला, ज्यांना साक्षात्कार त्याचा झाला, त्यांना लक्षात येतो देव कसा आहे. म्हटलं देव फार सुंदर आहे. पण मग सुंदर म्हणजे नेमका कसा? सुंदर म्हणजे सुखकारक. सुंदर शब्दाचा अर्थ होतो. अहो म्हणतात त्याचा फार सुंदर झाला. काय सुंदर झाला? आता तो सुंदर असतो म्हणजे खाताना तर जीवीची आग होतीच, पण टाकताना आग होती. सुंदर आहे का तो? म्हणजे खऱ्या अर्थाने तो सुंदर नाही. मग त्याचा जर सुंदर नाही, आपण काय म्हणतो तो सुंदर आहे. जो त्याला सुंदर म्हटला त्याच्याकरता तो कसा आहे? सुखकारक आहे म्हणून तो त्याला काय म्हटला? सुंदर म्हटला. तसं सुंदर या शब्दाची व्याख्या आपण अशी करू, जे सुखकारक आहे, जे आनंद देणारा आहे, ज्याच्यात आवड आहे. कधी कधी काय होतं, एखादी वस्तू आपल्याला आवडते म्हणून सुंदर वाटते. एखाद्या आईचं लेकरू असतं, आता ते शिमडं असतं, त्याच्या डोळ्याला चिपडा आलेले, नाकात घाण त्याच्या, आंघोळ केलेली नाही, डोक्यात मुवा खिसके झालेले डोक्यात त्याच्या. पण असं पोरगा असताना सुद्धा त्याची आई म्हणते माय माझा वाघ काय सुंदर दिसायला. का बरं? कारण तिला तो आवडतो. तो सुंदर आहे म्हणून आवडतो की आवडतो म्हणून सुंदर आहे? तो आवडतो म्हणून सुंदर आहे. पण तुकाराम महाराजांना तो आवडतो म्हणून सुंदर वाटतो का? सुंदर आहे म्हणून
आवडतो विठाला. तर सुंदर आहे म्हणून आवडतो, सुंदर आहे म्हणून आवडतो. जगात कुठली गोष्ट आपल्याला आवडत असली तर ती सुंदर आहे म्हणून आवडतो. तर मग तुकाराम महाराजाला देव सुंदर आहे म्हणून आवडतो. पण सुंदर म्हणजे काय आपण व्याख्या पाहिली, सुखकारक. मग देव खरंच सुखकारक आहे का? अहो सुखकारक नाही, तो सुखाचा सुखरूप सांगा. कोणी सांगेल का माझ्या पांडुरंगासारखा सुखरूप दुसरा कोणी आहे? नाही सांगू शकत का? कारण तो जे किंवा सुखरूप आहे त्याचं स्वरूपच सुख स्वरूप आहे. सर्व सुखाच्या अगर जनी म्हणे शारंगर, सर्व सुखाच्या अगर म्हणे नररी सोनार, सर्व सुखाच्या अगर असं परमात्मा सुखरूप आहे, सुंदर आहे. मग किती सुंदर आहे महाराज. याच्या सौंदर्याचं वर्णन आपण थोडंफार प्रमाणात मी सांगतो. अहो बिदरचा बादशाह, बिदरचा बादशाह, पण त्या बिदरच्या बादशाहावरती सुद्धा म्हणजे यवन बादशाह, पण त्याचं सुद्धा म्हणजे मोहित करून घेतलं. इतका तो देव सुंदर म्हणजे मोहित करून घेतलं. सांगा ना तो प्रसंग असा आहे. दामाजी पंत मंगळवेढ्याचे त्यांनी काय केलं, आपल्याजवळ होतं नव्हतं तेवढं सगळं धान्याचा कोठा वाटून टाकलं. ही खबर लोक कसं आहे, खाऊ लागतात आणि गावी लागतात. आणि मग ही खबर काही लोकांनी तिथं जाऊन सांगितलं बिदरच्या बादशाला की दामाजी पंतांनी तुमच्या परवानगीच्या विरुद्ध जाऊन सगळ्या समाजाला हे धान्याचे कोठे खुले करून दिले. का खुले केले? त्यावेळेला असंच काहीतरी बिकट परिस्थिती आली होती, दुष्काळ वगैरे पडलेला होता म्हणून खुले केले होते. संतांचं हृदय हे द्रव्यभूत असतं, मातृत्वाचं हृदय असतं, अंतःकरण आईचं असतं आणि म्हणून त्या ठिकाणी असलेलं नसलेलं सगळं त्यांनी दानात दिलं. हे ज्या वेळेला त्या बिदरच्या बादशाने ऐकलं त्यावेळेला काय झालं, ज्या पकडलेले त्या होता पाणी बनतो. आणि मग त्यावेळेला काय सैन्य निघालं. पण ती काळजी कोणाला? देवाला. देव म्हणजे माझ्या भक्ताला पकडायला चालले. देव लगेच सकाळी एका भक्ताच्या घरी गेला आणि ते अशा म्हणजे लई इस्त्रीचे कपडे घालून बसलेल्या भक्ताकडे, सहज घोंगडी खाली टाकून बसलेल्या भक्ताकडे गेला. तो भक्त सकाळी म्हणतच होता, योगी या दुर्लभ म्हणजे काय, त्याचा सकाळची वेळ होती, काकडा चालू होता. सकाळची वेळ होती, काकडा चालू होता. एवढ्या दुर्लभ वगैरे तो म्हणत होता. त्याच वेळेला देव त्याच्यासमोर प्रगट झालेला आहे, उभे झाले आहेत. त्याला सांगितलं, हे बघ तुझ्या अंगावरचे जे कपडे आहेत ते मला दे. गरीब महाराज समाधानी, आणि माझ्या अंगावरचे कपडे तुम्हाला दे. मी सांगितलं ना, मग शहाणपणा करू नको. कपडे द्यायला सांगितले, कपडे दे. आणि जेव्हा मी तसंच थांबू का? नाही म्हणजे तू माझे कपडे दे. ते बोलून देवाला ज्यांनी थोडं दिलं ना, रामायणातला प्रसंग सांगायचे. केवटाला भगवान परमात्माने अयोध्येला वापस जात असताना विमानातून बसून नेलं का? कारण त्यांनी भगवान परमात्माला नावेतून बसून नेलं होतं. भगवान परमात्मा तो ऋण ठेवत नाही. सांगितलं, हे बघ तू तुझे कपडे मला देतो ना, माझे कपडे तू घाल. त्याला कपडे घालायला दिले. कपड्यात किती सुंदर दिसतो मला हे बोलून. देवा करता बघतो ही त्याचं आपत्य. आणि मुलगा सुंदर दिसला का आईच्या डोळ्याला पाणी येणार. सुंदर पद्धतीने त्या भक्ताचा अलंकार, देवाने अलंकार घातला. पण एक बोलून देवाने अशा पद्धतीचा म्हणजे मळका नेसला मलिन चिंदोटी,
खांद्यावरती त्यांनी घोंगडे घेतलेली, मलिन अशा पद्धतीचं धोतर घातलेलं आहे, ते इथपर्यंत धोतर आहे, गुडघ्यापर्यंतचं धोतर, पण देव त्याही रूपामध्ये सुंदर दिसू लागला. रामप्रभू जेव्हा वनवासात निघाले, वनवासात जायच्या अगोदर डोक्यावरती जो मुकुट होता तेव्हा देव तितके सुंदर दिसत होते, तितके सुंदर देव कधी दिसत होते? बांधियेला जटा, त्वची माथा, फेटा, गोजिरा, गोमटा, रामचंद्र, काही वेळेला ते कसे दिसत होते? सुंदर दिसत होते. देवाने कुठलाही रूप धारण केला, कुठलाही पोशाख घेतला तर सुंदर दिसतो. देवाने तशा पद्धतीचा पोशाख घेतलेला आहे आणि नाव बदललं. नाव विठ्ठल होतं आणि विठ्ठू महार नाव केलं स्वतःच आणि सुंदर असं पत्र लिहिलं. महाराज देवाचं पत्र होतं ते. अक्षर इतके सुंदर लिहिले, मोत्यासारखे अक्षर, नाही तर आपले अक्षर. एक मैत्रीण दुसऱ्या मैत्रिणीला सांगत होते, अगं म्हणे तुला माहिती आहे का, इतक्यात माझ्या नवऱ्याचं पत्र आलं. अगं म्हणे मग वाचलं का? म्हणे नाही वाचलं. का बरं? माझ्या नवऱ्याने लिहिलेलं पत्र आहे ना म्हणे, ते मला वाचता येत नाही. चतुरच सख्या मी भरता, माझा नवरा इतका चतुर आहे म्हणे. स यत्न किती तर परो न वाचेती, स यत्न किती, त्याने जे लिहिलं तर परो म्हणजे त्याच्याशिवाय दुसरा न वाचेती, दुसरा वाचू शकत नाही. इतका माझा नवरा चतुर आहे. तू म्हणजे असं, तुला माहिती आहे का माझ्या नवऱ्याची डबल PhD झाली. तुझ्या तरी नवऱ्याचं असंच आहे का, त्याने लिहिलेलं पत्र त्याला तरी वाचता येतं, पण माझा नवरा असा आहे, चतुरच सख्या मी भरता, स्वयं लिखितम स्वयं न वाचेती. त्याने स्वतःच लिहिलेलं स्वतःला वाचता येत नाही. परीक्षकाला डोकं ठरवावं लागतं, कृष्ण माताने लिहिले काय विठ्ठल. अशा पद्धतीने सुंदर अशा पद्धतीचं पत्र लिहिलेलं आहे आणि ते पत्र घेऊन गेलेलं आहे. त्या विदर्भच्या बादशाच्या समोर उभं राहिलेलं आहे. जोहार केलाय, जोहार माये बाप जोहार, तुमच्या महाराचा मी महार, तुमच्या वारीचा मी महार, मायबाप जोहार. जोहार घातलेला आहे आणि मग मात्र ते पत्र बिदरच्या बादशाला दिलेलं आहे. बिदरच्या बादशाच्या हातात ते पत्र आलंय. बिदरच्या बादशाने ते पत्र वाचलं. मला पत्र वाचताना तो 5 मिनिटं थांबला होता आणि अक्षर त्यांनी इतके मोठ्यासारखं पाडले आणि मग सांगितलं, कोण आहेस तू? मी विठू महार. कशाला आलाय? बिदरचं बादशाचं जे शासन आमच्या दामाजी पंताकडे होतं, ते कोठारा दामाजी पंतांनी लुटवले, समाजाला वाटून दिले, पण त्याचा मोबदलाही त्यांनी घेतलेला आहे आणि तो मोबदला देण्याकरता त्यांचा विठू महार नावाचा सेवक तुमच्याकडे तो मोबदला घेऊन आलेला आहे. तो मोबदला हे बघा, तुम्हाला किती पाहिजे सांगा. म्हणजे पुढेही मोबदला कशात आणलाय? म्हणजे काय बाटवा आणलाय? तो बाटवा दाखवला. आता बाटव्यात किती धन बसणार आहे? म्हटलं एवढं धान्य वाटलं आणि त्याचं एवढं धन देणार का? म्हटलं तुम्हाला किती पाहिजे सांगा ना, मला त्याच्यात कमी काय? लक्ष्मी ऐशी दयाची दासी, लक्ष्मी याची दासी. हा, आता त्याला कमी काय? त्याने असा बटवा खाली केला. महाराज म्हाताऱ्याचे बटवे तुम्ही कधी कधी खाली करून पहा. आता बटवेच राहिले नाही म्हणावं, ते सुद्धा हेंद्रे पाकिटा वापरायला लागले. बटवा खाली केलेला आणि त्या बटव्यातून महाराज इतकं अफाट अशा पद्धतीचा धन निघालं. अर्थ वेगळा घातला का? विठाला विठाला. त्या बटव्यातून अफाट अशा पद्धतीचं धन निघालेलं आहे, धन पडलेलं आहे. आणि ते धन बिदरच्या भाषेने पाहता पाहता त्याचे डोळे असे दिपू लागलेले आहेत. आणि मग विठू महार म्हणते, झाले का? मग हसले ते. हसता हसता त्यांनी पुढे आलेले एकदम दुसरा दिसला नसत. एक दात दाखवला, बस दात दाखवला, परमात्मा निघून गेला. तो निघून गेला आणि याला समाधी लागली. आणि जेव्हा समाधी उत्पन्न झाली तेव्हा म्हणू लागला, अरे वो कहा गया, वो कहा गया, वो कहा गया. म्हणजे एका यवन असलेल्या बादशाच्या मनावरती इतकं परिणाम करणारं रूप त्याचं आहे. आता महाराज कसं काळं रूप घेऊन गेला होता, पण त्याच्या नुसतं दाताने तो बोलवलं. असेही लोक आहे स्माईलवरतीच बोलवतात, विठाला विठाला. बरं एवढा सुंदर आहे का? म्हटलं तसं सर्पावरती सुद्धा देवाच्या रूपाचा प्रभाव. ज्या वेळेला चेंडू खेळत असताना भगवंताने एक लीला केली. काय? हा चेंडू यमुनाच्या डोहामध्ये उडवला. यमुनाच्या डोहात उडवल्यानंतर कालिया महासर्प तिथं होता. वास्तविक त्या सर्पालाच मारायचं होतं, पण चेंडू आणण्याचे निमित्त केलं. आणि मग त्यावेळेला तिथल्या त्या सर्पीने होत्या, त्या म्हणू लागला, मा इतकं सुंदर लेकरू कोणाचं काय माहिती. म्हटलं तू इथं आलाच कसा? सांगितलं मी आलो चेंडू द्यायला. अहो पण मग आता ते झोपलेत म्हणे, घरी जा म्हटले, 10 रुपयाचा टेनिस बॉल येतो म्हटले. हा, या वर्षी काय करायचं म्हटलं तुला? 70 आहे म्हटले. विठाला विठाला.
चेंडू पाहिजे. लहान मुलाला फरक असतं. जर एखाद्याकडे एखाद्याची गोटी जर हरवली म्हणतात नाही मला तीच गोटी पाहिजे, माझीच गोटी पाहिजे म्हणतात. हा दुसऱ्या त्याला पण नाही म्हणतात विठाला. सापडत नाही तोपर्यंत म्हणत राहतो आंबोळी गोटी होती, समकाळी गोटी होती, अशी वेगवेगळ्या पद्धतीने असं. पण मला सांगायचं काय की आवड अंतःकरणामध्ये असते आणि तीच गोष्ट पाहिजे अशी म्हणत असतात. मग तसं परमात्म्याने सांगितलं की मला तोच चेंडू पाहिजे. चेंडू पाहिजे म्हटल्यावरती मग मात्र सांगितलं बाबा विनाकारण तू कशाला स्वतःचा नाश करून घेतो. देव म्हटलं हरकत नाही, विनाश करण्याकरता माझा नाश होत नाही. भगवंतांनी त्याचा त्या ठिकाणी कालियाचा नाश केला. मला सांगायचं काय सर्पिणीवरती प्रभाव बरं एवढंच असं नाही, नुसता सर्पिणीवर प्रभाव नाही, किती काही ठिकाणी देवाचे किती काही उदाहरण आपल्याला पाहता येतील. अहो राक्षसावरती प्रभाव, राक्षसावरती प्रभाव. उदाहरण सांगू, बलिराजाची मुलगी नाव रत्नमाला. त्या रत्नमालाने ज्या वेळेला वामनाला पाहिलं त्यावेळेला म्हणते माय किती लेकरं सुंदर आहे, माझं पोरग असतं त्याला मी स्तनपान केलं असतं. म्हणजे राक्षसनेवरती प्रभाव केला, देव इतका सुंदर आहे. असं वेळ आपल्याकडे 10 मिनिटात आले, 10 मिनिटात अभंग सोडायचा विठाला विठाला. तर तो देव कसा आहे म्हणते, तो देव अतिशय सुंदर आहे. सुंदर ते ध्यान, पण कोणतं ध्यान सुंदर म्हणते ते ध्यान सुंदर आहे, पण आम्हाला ते आवडतं असं नाही. मला हे आवडतं. हे कोणतं उभे विटेवरी विटेवर उभं आहे ते धन आवडतं. विटेवर का उभं आहे, भगवान विटेवर उभं राहिल्या भक्त करतात. कोण्या भक्त करता एवढा काही सारे तू धीट मागे विरकावली वीट काळे प्रेमे मातलासी किंवा काळे केल्या विठ्ठलासी भक्त करता. विटेवर उभं राहिला, करकटावरी ठेवण्या, कमरेवर हात ठेवले. कोणा करता, भक्त करतात. का बरं, भक्ताकडे तो वाट पाहतो, माझा भक्त येईल, माझा भक्त आता माझ्याकडे पाहिल. वाट पाहण्याकरता त्यांनी कमरेवर ठेवला. नितंबकाराभ्याम नितंबामकानां प्रमाणं भवाब्दे नितंबामकानां नितंबक कराभ्याम धुतो येन तस्मात् वगैरे. म्हणजे आपल्याला पाहता येतं. अजून का जगण प्रमाण दावितो भक्त करा विठ्ठल स्मरण नाम रूप्यानुसंधान जाणून भक्ता भाऊ लक्षण जगन प्रमाण. भक्तांना सांगत असतो की हे बाबा हो, जे काही भवसागर आहेत तुम्ही ज्या भवसागराची भीती घेता तो भवसागर माझ्याकडे इतका आहे. जाणून भक्ता भाऊ लक्षण जगन प्रमाणात असतो म्हणून कटेवर हात ठेवले. दुसरं कारण काय म्हटले, द्रौपदीचं ज्या वेळेला वस्त्र हरण होत होतं त्यावेळेला वस्त्र हरे वस्त्र कैसे झाली माऊली. मग ते वस्त्र त्या ठिकाणी पुरवले म्हणून तो दमलेला होता म्हणून त्याने कमरेवर हात. शंकराचा आवाज केला मच्छा अवतारामध्ये म्हणून त्याने कमरेवरती हात. नरसिंह अवतारामध्ये हिरण्यकश्यपूचा वध केला, दमला होता म्हणून कमरेवर हात. सगळ्या अवतारामध्ये तो दमलेला होता, त्याचा शिन जाण्याकरता त्याने कमरेवर हात ठेवले. हे मनाचं नाही, हे पंढरी महात्म्य प्रकरणात आलेलं वर्णन आहे. विठाला कमरेवरती हात ठेवले ती भक्ता करतात. करकटावरी ठेवून या परमात्म्याने गळ्यामध्ये तुळशीचा हार धारण केलेला आहे. तुळशी हार गळा, तुळशीचा हार घातलेला आहे. मग तुळशीचा हार का बरं घातलाय, ते जालिंदर वृंदेचं तुम्हाला चरित्र माहितच आहे. वृंदेचा त्याग भगवान परमात्म्याने त्या शरीरात केला. दुसऱ्या शरीरामध्ये म्हणजे वृंदा या शरीरामध्ये भगवंताने तिचा स्वीकार केलेला आहे. म्हणजे भक्ता करतात भगवंताने तुळशीचाही अंगीकार केलेला आहे. तुळशी हार गळा, कासे पितांबर, कमरेला पितांबर घातला. पितांबर कशा करता, भक्तावरती आलेले घात आघात निवारण्याकरता आणि भक्तावरती पितांबराने छाया करण्याकरता त्या ठिकाणी देवाने पितांबर घातला. म्हटले देवाने पितांबरच का घातला, त्यावेळेला जीन्स पॅन्टी नव्हता म्हणून पितांबर घातला. विठाला बरोबर आहे का. तो राजाचा पोरग आहे, नंदबाबा राजाच आहे. मग राजाचा पोरगा असं पितांबर धोत्राच्या नादी कशाला लागेल. ते सुंदरपैकी असं सूट बुटात आहे ना,
आता परमात्म्याने त्या ठिकाणी पितांबरच काय घातला तर भक्तावरती आलेले घात आघात निवारण्याकरता भक्त जर माझ्याकडे येऊ लागला तर त्याच्या पायाला खडे टोचू नये, त्याच्या पायाला काटे टोचू नये, याकरता त्याचे रस्ता साफ पुढे रस्ता साफ करीत चालण्याकरता भगवंतांनी पितांबर घातलेला आहे. आणि छाया पितांबर करी भक्त जर दमून आला तर त्याच्यावरती त्या ठिकाणी छाया करण्याकरता पितांबर धारण केलेला आहे. दुसरं कारण काय म्हटलं, ज्या वेळेला भक्त दमून येतो त्याच्या अंगाला घाम येतो तर त्याच्या अंगाचा घाम पुसण्याकरता भगवंतांनी पितांबर घातलेला आहे. म्हणजे भक्ताकरता पितांबर घातलेला आहे. तुळशीहार गळा कासे पितांबर तुकारामाला म्हणतात. त्याचं सगळं भक्ता करताय ना, त्याचे अलंकार सुद्धा भक्ता करताय ना, आणि तोही भक्ता करता अवतीर्ण झालाय ना. पुंडलिकाचा आवडता गोकुळामध्ये झाला येतात म्हणून आम्हाला तो आवडतो, म्हणून आवडे निरंतर हेची ध्यान. ते ध्यान सुंदर आहे. ते ध्यान म्हणजे निर्गुण निराकार असलं ते ध्यान सुंदरच आहे, त्याबद्दल वाद नाही. पण आम्हाला आवडतं ते ध्यान आवडत नाही. आम्हाला हेची ध्यान आवडतं. हेची चकार वापरलेला आहे ते ध्यान आवडतं, पण अतिशय नाही किंवा निरंतर नाही. हे ध्यान निरंतर आवडे निरंतर हेची ध्यान. देवाने काय केलेलं आहे, पुढेही अलंकार घातले ते भक्त करता. मकराकार कुंडला घातले. मकराकार कुंडला का वर्णन असं आलंय, रामायणामधला प्रसंग आहे. ज्या वेळेला बिभीषण रामप्रभूंना शरण आलेला आहे त्यावेळेला बिभीषणाला विचारलं, रामप्रभूंनी लंकेला जायचंय तर मग आता समुद्रामध्ये आड येतोय, काय केलं पाहिजे. सांगितलं याकरता तुम्ही समुद्राची प्रार्थना करा, तो रस्ता दे. समुद्राची प्रार्थना केली आहे पण समुद्राने काही ऐकलेलं नाही. लक्ष्मण म्हटले, देवा तू तसं ऐकणारच नाही, लातो की भूत बातो से मानते नाही. मग काय करावं म्हटले, काढा बाण. आणि बाण काढलेला रामप्रभूंनी बाण लावला, आणि ज्या वेळेला बाण लावला त्याच वेळेला त्राहिमाम 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 तर समुद्र पुढे आलेला आहे. समुद्र म्हणू लागला, मला माफ करा देवा. आणि मग ज्या वेळेला तो माफी मागायला आला त्यावेळेला वास्तविक समुद्र कोण आहे, रत्नाकार आहे, रत्नाकार. आणि म्हणून येताना त्यांनी काही अलंकार घेऊन आणलाय. कोणता अलंकार घेऊन आला, आता तो रत्नाकार असल्यामुळे सोन्याचे अलंकार घेऊन आला. पण शेवटी समुद्रात राहणारे त्याच्याकडे कोण, कासव, मगरी, मासे. मग त्याला काय वाटलं, सगळ्यात सुंदर काय याच्यात अलंकार, मासा सुंदर आहे म्हणून त्याने माशाचे काही अलंकार घेऊन आलेला होता. ते देवाच्या हातात दिले, पण देवाने सांगितलं मी आता त्याचा स्वीकार करणार नाही, तर मी सध्या तापस बेस विशेष उदासी 14 वर्ष राम वनवासी. मी तापस वेश मध्ये आहे, तपस्वी वेशात आहे. मी सध्या ह्या अलंकाराचा स्वीकार करणार नाही. मी ज्या वेळेला विश्रांती घेण्याचा अवतार घेईल त्यावेळेला मी या अलंकाराचा स्वीकार करेन. मकर कुंडले तळपती श्रवणी ते कानामध्ये अतिशय चकाकतात. कंठी कौस्तुभमणी विराजित, कंठामध्ये त्यांनी कौस्तुभमणी ज्यावेळेला समुद्रामध्ये ज्यावेळेला कौस्तुभमणी निघाले, 14 रत्न निघाले पैकी त्याच्यातील कौस्तुभमणी त्याचा स्वीकार देवाने केला आहे. तो कौस्तुभमणी परमात्म्याच्या कंठामध्ये विराजमान या ठिकाणी आहे. कंठी कौस्तुभमणी विराजित तुकाराम म्हणतात, मला हा परमात्मा अतिशय आवडतो. तुका म्हणे माझे हेच सर्व सुख पाहिन श्रीमुख. आवडीने म्हणजे काय, आवडीने म्हणजे प्रेमाने. कधी कधी काय होतं, आवड असते म्हणून ती व्यक्ती ती वस्तू आपल्याला ती व्यक्ती प्रिय वाटू लागते. पण कधी कधी गरज असते म्हणून सांभाळावं लागते. आवड वेगळी, गरज वेगळी. घरात म्हाताऱ्याच्या नावावरती 10 लाख रुपये म्हणून आपण म्हातारा सांभाळतो की नाही, आवड आहे की गरज आहे, गरज आहे. आणि मग घरामध्ये जिपरावरती पांढऱ्या केसाचा कुत्रा आपण सांभाळतो, आज आवड आहे का गरज आहे, आवड आहे का. मग आवडीशिवाय मागतं का गरजेत प्रेम असतं.